सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं आज या ठिकाणी विशेष व्याख्यानाचे आयोजन केलं आहे। मला सांगताना आनंद होतो की आमचे सहकारी मित्र चोपडा येथील पंकज महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील सर यांचं विशेष व्याख्यान आज या ठिकाणी आपण आयोजित केलं आहे। लोकशाहीच्या समृद्धीसाठी निर्भयपणे आणि विवेकाने मतदान करणे ही काळाची गरज या विषयावर ते या ठिकाणी उपस्थित असलेल्या राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणार आहेत। त्यांचं मी विभागाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। सोबतच आमचे सहकारी मित्र मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर जतीन कुमार बेढे सर हे या ठिकाणी आवर्जून आपल्या या व्याख्यानासाठी उपस्थित आहेत। त्यांचेही मी विभागाच्या वतीनं स्वागत करतो आणि प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील सर यांना विनंती करतो की आपण आपल्या या विषयावर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। धन्यवाद सर। या ठिकाणी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचं कलाशास्त्र वाणिज्य महाविद्यालय भालोद या ठिकाणी राज्यशास्त्र विभागाचे आदरणीय सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर सुनीलजी नेवे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोरजी कोल्हे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर जतीनजी मेढे सर आणि विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्याला माहिती आहे की भारत हा जगातील सगळ्यात मोठा लोकशाही व्यवस्था असलेला देश आहे आणि या लोकशाही असलेल्या देशामध्ये जर आपण आपल्या इतिहास जर उलगडून पाहिला तर आपल्याला कळून येईल की आपल्याला जो मतदानाचा अधिकार आहे आणि मतदार राजा आहे हा या लोकशाही व्यवस्थेचा एक मुख्य आधारस्तंभ आहे। आणि जर आपण आपल्या इतिहासामध्ये जर गेलं तर 1909 मध्ये जो कायदा तयार करण्यात आला त्या कायद्यानुसार आपल्याला मतदानाच्या अधिकाराकडे वाटचाल झालेली आपल्याला दिसून येते। मित्र, जी गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळते त्याची किंमत आपल्याला राहत नाही, मात्र ज्या गोष्टीसाठी आपल्याला श्रम आणि बलिदान किंवा त्याच्या मागे कुठली तरी पार्श्वभूमी असते आणि ती बऱ्याच कष्टातून आपल्याला मिळालेली असते, मला वाटतं त्यावेळेला त्या गोष्टीचं मूल्य आपल्या सगळ्यांसमोर असतं। आणि आपण जर आपल्या भारतीय राजकारणाचा इतिहास बघितला तर या राजकारणाच्या इतिहासामध्ये 1909चा जो मोर्ले मिंटो सुधारणा कायदा झाला, या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानुसार काही घटकांनाच, फक्त मुस्लिम कम्युनिटी ज्या आहेत त्यांनाच मतदानाचा अधिकार ब्रिटिश गव्हर्नमेंटने दिलेला होता। 1909चा कायदा जो ब्रिटिश शासनाने नंतर सुधारित कायदा म्हणून तयार केला, त्या 1919च्या कायद्याने कर भरणाऱ्या व्यक्तींनाच आणि अजून काही समुदायांनाच त्याच्यामध्ये वाढ करून मतदानाचा अधिकार देण्यात आला। मात्र 1935च्या कायद्यानुसार मग भारतातील सगळ्या स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार देण्यासंदर्भात खूप मोठी चळवळ व्यापक स्वरूपात ही उभी राहिली। आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण अजून बघितलं तर ज्या वेळेला 15 ऑगस्ट 1947 आणि त्या दरम्यान भारताचं संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली। 9 डिसेंबर 1946 रोजी भारतीय संविधानाचं पहिलं त्या ठिकाणी संविधान सभा झाली आणि त्या संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते। या भारतीय राज्यघटनेचं जे लिखाण मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातल्या इतर राज्यघटनांचा अभ्यास केला। सोबतच या राज्यघटना तयार करत असताना इतरही समित्या नेमण्यात आल्या आणि त्या वेगवेगळ्या समित्यांवरती जे अध्यक्ष होते, जे सर्व सन्माननीय सदस्य होते, त्यांनी एक चांगलं राज्यघटनेचं प्रारूप आपल्या समोर दिलं। मित्रांनो, एक चांगला विषय आपल्या समोर आहे की लोकशाही जर बळकट करायची असेल तर निर्भयपणे आणि निरपक्षपाती मतदान होणं गरजेचं आहे। आज आपण जर बघितलं तर सगळीकडे पैसे वाटल्याशिवाय मतदानाला कोणी बाहेर येत नाही। आज मतदान ज्यावेळेला आम्ही प्रत्यक्ष कामकाजामध्ये सहभागी होतो त्यावेळेला 4 वाजेपर्यंतचं मतदानाची टक्केवारी आणि 4 ते 5 वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी जर बघितली तर 4 ते 5 या वेळेत मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसते। स्वाभाविकपणे आपण जी वास्तववादी परिस्थिती आपल्या देशामध्ये चाललेली आहे ती नाकारून चालणार नाही। आज जर बघितलं तर पैसे घेतल्याशिवाय मतदानाची टक्केवारी वाढत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे। मित्रांनो, तुम्ही सर्व तरुणांना मी या निमित्तानं एक आवाहन करू इच्छितो की आपण या देशाचे एक सक्षम नागरिक आहोत आणि उद्याचं भविष्य आपल्या हातात आहे। जर आपण आपलं मतदान जर 400 आणि 500 रुपयाने जर माणूस म्हणून जर आपण विकले जात असू तर मला वाटतं यासारखं दुर्दैव देशामध्ये कुठलंही असणार नाही। आणि लोकशाही जर बळकट करायची असेल तर आपण सगळ्यांनी स्वाभिमानाने या लोकशाही पुढे उभं राहिलं पाहिजे आणि निर्भयपणे मतदान केलं पाहिजे। मला वाटतं ह्या लोकशाही व्यवस्था असलेल्या देशामध्ये ज्या वेळेला पारदर्शी पद्धतीने आणि निर्भयपणे विकासाला मतदान केलं जाईल, त्या विकास करणाऱ्या लोकांच्या विचारांना पाठिंबा दिला जाईल, त्यावेळेला कोणत्याही देशाचा विकास होणं स्वाभाविक आहे। आज जर आपण बघितलं तर
भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे त्या परराष्ट्र धोरणामध्ये भारताची दिशा काय चाललेली आहे किंवा भारतामध्ये इंटरनल प्रॉब्लेम्स काय आहेत ते कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जात आहेत, कोणता पक्ष त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मोठ्या पद्धतीने उभा राहतो आहे, तर या सगळ्या गोष्टींची जाणीव आपण राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून आपल्यामध्ये असली पाहिजे असं मला वाटतं. आणि मित्र, आपण निश्चितच सुजाण आहात. या ठिकाणी आदरणीय नेवे सर असतील, आदरणीय जतीन मेळे सर असतील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोरजी कोल्हे सर असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं इनपुट या ठिकाणी दिलं जात आहे, जेणेकरून लोकशाही व्यवस्था अधिक बळकट कशी होईल या संदर्भात गेल्या वर्षभरामध्ये आदरणीय सरांनी विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी भारतीय संविधान दिवस साजरा केला आहे, राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला आहे, विविध पोस्टर स्पर्धांचं आयोजन केलं, रांगोळी स्पर्धांचं आयोजन केलं. मला वाटतं ही सर खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगी बाब आहे की याच्यातून तुम्ही जो प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नातून निश्चितपणानं आपली लोकशाही व्यवस्था ही सुदृढ व्हायला असं जर सगळ्यांनीच प्रयत्न केला तर आपली लोकशाही व्यवस्था निश्चितपणानं ही सुदृढ होईल आणि तरुणांना यातून निश्चितपणानं चांगली दिशा मिळेल. मला या ठिकाणी आयोजकांनी बोलावलं, आपल्याशी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी या ठिकाणी आयोजकांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात. आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही लोकशाहीच्या सदृढीकरणासाठी अनमोल असं मार्गदर्शन केलं. याबद्दल महाविद्यालय परिवाराच्या वतीनं, राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं मी तुमचं त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि विभाग प्रमुखांच्या आदेशाने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.